वाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले। काय सांगाल, काय ओळख पटली आहे का त्यांची, काय कशी झाली कारवाई? काल गडचिरोली पोलिसला एक गोपनीय बातमीदाराकडून विश्वसनीय माहिती भेटली होती की नुकतेच आम्ही जे कवंडे आउटपोस्ट स्थापन केलं आहे भामरागड तालुक्यामध्ये, त्यांच्या जवळ इंद्रावती नदीकाठीवर काही माओवादी कॅम्प बसून आहे आणि तिथे काही विध्वंसक कारवाई करण्याची ते योजना बनवत आहे। आणि त्या अनुषंगाने काल अपर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री एम रमेश यांचे मार्गदर्शनाखाली एकूण 300 C60 कमांडोज, 12 C60ची पार्टीज आणि CRPF 113 बटालियनची एक तुकडी असे जवळपास 310 कमांडोज आम्ही काल अभियानासाठी पाठवले होते। आणि खडतर जंगल आणि विपरीत हवामानमध्ये ते आज सकाळ तिथे जे ठिकाण होते कॅम्पचे तिथे पोहोचले आणि तिथे जेव्हा एरिया सर्च करत होते तर तिथे माओवाद्याने आमच्यावर प्रचंड गोळीबार केले, त्यांचे प्रत्युत्तर दिले आणि जवळपास 3 तास झालेल्या चकमकमध्ये 36 तासाचे अभियानानंतर आम्हाला एरिया सर्चमध्ये 4 माओवाद्यांचे मृतदेह आढळलेले आहे, ज्यामध्ये 2 पुरुष आणि 2 महिला माओवादीचे समावेश आहे। 2 पुरुषमध्ये एक भामरागड दलमचे कमांडर आहे अनु पोंगाटी, राहणार निलगुंडा, आणि या व्यतिरिक्त 3 प्लटून 3 दलम सदस्य आहे। एकूण बक्षीस त्यांच्यावर 14 लाख रुपयाचे होते आणि त्यांच्यावर खून, जाळपोळ आणि इतर गंभीर गुन्हे एकूण 41 गुन्हे त्यांच्यावर दाखल होते। मागचे 4 वर्षामध्ये गडचिरोली पोलिसने 2021 पासून 87 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये गडचिरोली पोलिसला यश प्राप्त झालेलं आहे। या व्यतिरिक्त 125 माओवाद्यांना अटक करण्यात आलं आहे आणि 64 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे। गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आम्ही परत सर्वांना आवाहन करण्या इच्छितो की तुम्ही तुमचे आत्मसमर्पण करून तुम्ही मुख्यधारामध्ये प्रवेश करा आणि गडचिरोली पोलीस तुम्हाला रिहॅबिलिटेट करण्यामध्ये पूर्णपणे सहयोग करणार आहे।